वेलकम बॅक टू अवर न्यू वन व्हिडिओ. तर आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये साताऱ्याजवळील काही स्पॉट एक्सप्लोर करणार आहोत. सो स्टे ट्यून. मॉर्निंगला निघाल्यामुळे आम्हाला खूप सारा फॉग मिळाला वाटेमध्ये आणि 3 दिवसाची सुट्टी आली होती म्हणून रस्त्यानं पण इतकं जास्त ट्रॅफिक होतं. लिटरली आम्हाला पुण्याच्या बाहेर पडायलाच 2 तास लागले. तसं तुम्हाला पुढे दिसेलच. व्हिडिओमध्ये एवढं ओळखून येत नाही फॉग किती आहे, किती प्रमाणात आहे, तरी लांबपर्यंत दिसतं. समोरासमोर बघायला गेलं तर खूप जास्त फॉग होता. समोरील गाड्याही दिसत नव्हत्या आणि वरनं हे ट्रॅफिकही खूप. आज आपण पहिल्यांदा जातोय सातारा जिल्ह्यातील लिंबगावात असलेली 12 मोटांची विहीर बघण्यासाठी. ही 300 वर्ष जुनी आहे. ऐतिहासिक पायऱ्यांची विहीर असून श्री छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी वीरूबाई भोसले यांनी 1719 ते 1724 या दरम्यान बांधलेली विहीर आहे. हे आहे सातारा घाटातील ट्रॅफिक. आजपर्यंत मला एवढं ट्रॅफिक कधीच नाही लागलं. मे बी हे 3-4 दिवसाच्या सुट्ट्या एकत्र आल्या त्यामुळे सगळेच फिरायला निघाले. यावर्षी दिवाळीला जशी सिच्युएशन झाली होती ना, प्रत्येक पेट्रोल पंपावरती गर्दी, CNG पंपावरती गर्दी, रस्त्यावरती गर्दी, हॉटेलवरती गर्दी, सेम सिच्युएशन ही आता परतही झालेली आहे. हा आहे सातारा जिल्ह्यातील लिंबगाव कडे जाणारा रस्ता. एकदम रस्ता छोटासा आहे, गावातून जातो, सरळ सरळ जातो. समोर तर जाऊन वाटतं की इकडे खरंच आहे का नाही असं हिस्टॉरिकल प्लेस, पण आहे. अशी जागा बघून हे खूप चांगलं वाटतं. आपल्या पुण्यामध्ये तर काय एवढी ग्रीनरी, असे झाडं, असं सायलेंट वातावरण खरंच नाही बघायला मिळत. ही जी तुम्हाला वॉल दिसतीये ना, ती त्या 12 मोटांच्या विहिरीची कंपाऊंड वॉल आहे. इकडे पार्किंगला वगैरे जागा होती. हा आहे मेन एंट्रन्स जो विहिरीमध्ये जातो. या विहिरीची स्पेशालिटी अशी आहे की ही अष्टकोनी आकाराची आहे. 110 फूट खोल व 50 फूट व्यासाची विहीर आहे व काळ्या पाषाणाचे जे दगड असतात ना, त्यात बनवलेली आहे आणि 12 मोटं लावून याला पाणी उपसले जात होते अशी प्रसिद्धी केलेली आहे. ही विहीर सातारा शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर आहे. क्लीन आहे आणि आपलंही काम आहे, आपणही कुठल्या हिस्टॉरिकल प्लेसवर गेलं तर ते क्लीन ठेवायला पाहिजे. इथे कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाही आहेत, पार्किंग फी नाही आहे, एंट्री फी नाही आहे. छान आहे, पार्किंगची ही उत्तम सोय आहे. आता आपण नेक्स्ट स्पॉट करतोय श्री क्षेत्र औदुंबर. हे सांगली जिल्ह्यात आहे. औदुंबर हे महाराष्ट्रातील दत्त संप्रदायाचे एक अत्यंत जागृत व पवित्र स्थान आहे. नृसिंह सरस्वती महाराज यांनी या ठिकाणी चतुर्मासाचा काळ व्यतीत केला आहे. त्यामुळे इथे राहून त्यांनी तपश्चर्या केली आहे, म्हणून या स्थानाला चिरंतर पवित्र प्राप्त झालेले आहे. आता आपण औदुंबर येथे पोहोचलेलो आहोत. औदुंबर हे नृसिंह सरस्वती स्वामींचं कर्मभूमी मानले जाते. असे मानले जाते की औदुंबर वृक्षाच्या खाली प्रत्यक्ष दत्त महाराज निवास करतात. आणि हो, खरंच इथे येऊन मनाला खूप शांतता लाभते. ही आहे कृष्णा नदी. आपलं नेक्स्ट स्पॉट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमावर बसलेले दत्तभक्तांचे प्रमुख तीर्थक्षेत्र नरसोबाची वाडी. श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी येथे 12 वर्ष वास्तव्य केलं होतं. त्यामुळे नरसोबाची वाडी या ठिकाणाला दत्तप्रभूंची राजधानी मानले जाते. नृसिंह सरस्वती स्वामींनी इथे राहून भक्तांचे दुःख दूर केले आणि इथे निर्गुण पादुका स्थापित केल्या, ज्यांची पूजा अजूनही केली जाते. मंदिराच्या आवारात जास्त शूट करायला अलाउड नव्हतं म्हणून मी काही जास्त शूट घेतलेले नाहीत. नो नो 3 दिवसाच्या लगातार सुट्ट्या आल्या होत्या म्हणून आम्हाला नरसोबाची वाडी येथे होमस्टे किंवा हॉटेल मिळाले नाहीत, म्हणून आम्हाला सिटीच्या बाहेर थोडंसं राहावं लागलं. आता आपण जात आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठी वसलेले खिद्रापूर येथील प्राचीन कोपेश्वराचे मंदिर पाहण्यासाठी. मंदिराची सुरुवात साधारणतः 7व्या शतकात चालुक्य राजवटीत चालू झाली होती. 11व्या ते 12व्या शतकात शिलाहार राजाच्या काळात काम पूर्ण झाले असे मानले जाते. देवगिरीच्या यादवांनीही याच्या बांधकामात हातभार लावला आहे. हे मंदिर त्याच्या अनन्यसाधारण स्वर्गमंडप आणि अप्रतिम शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे, जे चालुक्य स्थापनशैलीचे उत्तम उदाहरण मानले जाते. सकाळी लवकर गेल्यामुळे इथे एवढा क्राऊड नव्हता. थोडेफार लोक आले होते आणि खरंच याची शिल्पकला ही अत्यंत सुंदर आहे. कोपेश्वराच्या मंदिराचे आकर्षण म्हणजे स्वर्गमंडप. या मंडपाचे छत उघडे असून मध्यभागी एक गोलाकार व्यासपीठ आहे, जेथून थेट आकाश दिसते.
हे आहे स्वर्ग मंडप, जिथून थेट आकाश दिसते. सो अशा पद्धतीने आम्ही 4ही स्पॉट एक्सप्लोअर केलेले आहेत आणि आता आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला.